नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर। आज मी तुम्हाला मस्त असा मऊ आणि लुसलुशीत एक वाटी तांदूळापासून नाश्ता करून दाखवणार आहे। तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। इतका मऊ आणि लुसलुशीत हा नाश्ता बनून तयार होते। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। त्यासोबत चटणी सुद्धा सांगितलेली आहे। इथे मी आता सर्वात आधी एक वाटी तांदूळ 4 ते 5 तास छान असे भिजवून घेतलेले आहे। इथे मी हा वाडा कोलम तांदूळ असते नवीन तो वापरलेला आहे। तुम्ही याच ठिकाणी कोणताही तांदूळ वापरू शकता। हा तांदूळ मी स्वच्छ धुवून 2 ग्लास पाणी घालून छान असा भिजवून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। तुम्ही याच ठिकाणी जर तुम्हाला सकाळी नाश्ता करायचा असेल तर तुम्ही रात्री सुद्धा भिजत घालू शकता आणि सकाळी नाश्ता झटपट बनवून तयार होतो। आणि इथे त्याचसोबत मी 1 वाटी पोहे छान असे भिजवून घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही। इथे आता आपल्याला त्याच वाटीने 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे। खोबऱ्याची मी इथे सालं काढून घेतलेले आहे। तुम्हाला जर सालं काढायचे नसतील तर तुम्ही सालासकट सुद्धा मिक्सरला बारीक करू शकता। त्यानंतर इथे आता आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। त्यामध्ये आता आपल्याला भिजवून घेतलेले तांदूळ घालून घ्यायचे आहे, खोबरं घालून घ्यायचं आहे आणि पोहे सुद्धा यामध्ये घालून छान असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तुम्हाला जर पोहे घालायचे नसतील तर तुम्ही शिळा भात सुद्धा यामध्ये घालू शकता। अगदी थोडंसं पाणी घालून मी हे मिक्सरला छान असं वाटून घेणार आहे। यामध्ये आता आपल्याला खूप जास्त पाणी न घालता छान असं वाटून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही इथे मी हे मस्त असं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर एका अशा पसरट भांड्यामध्ये मी हे काढून घेणार आहे। अशाच पद्धतीने मी इथे राहिलेले तांदूळ सुद्धा वाटून घेणार आहे। इथे मी आता राहिलेले सुद्धा तांदूळ छान असे मिक्सरला वाटून घेतलेले आहे। हे सर्व आता आपल्याला मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे। छान असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजेच आपलं मिश्रण मस्त असं हलकं-फुलकं बनून तयार होईल आणि आपला नाश्ता सुद्धा मस्त असा हलका-फुलका आणि जाळीदार बनून तयार होतो। छान असं फेटून घेणार आहे मी हे मिश्रण। बघू शकता तुम्ही इथे मी हे सर्व छान असं फेटून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवून 10 मिनिटं असंच ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण इथे चटणी करून घेऊ। चटणीसाठी मी इथे अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे, मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि 1 वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि अर्धा इंच थोडंसं अगदी आलं घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। खोबऱ्याची मी इथे सालं काढून घेतलेले आहे। इथे आता आपल्याला कोथिंबीर आणि लिंबाचा रस, मिरची, आलं आणि खोबरं सर्व या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। त्यानंतर मी यामध्ये 2 चमचे भरून डाळवं घालून घेणार आहे फुटाण्याचे। डाळवं नसतील तर तुम्ही भाजून घेतलेले शेंगदाणे सुद्धा घालू शकता। यामध्ये आता आपल्याला अगदी चमचाभर साखर घालून घ्यायची आहे। छोट्या चमच्याने मी साखर घेतली आहे इथे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। यामध्ये थोडंसं पाणी घालून छान असं मिक्सरला चटणी वाटून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही मी इथे मिक्सरला चटणी मस्त अशी वाटून घेतलेली आहे। एका भांड्यामध्ये काढून घेऊ। तुम्हाला इथे कितपत पातळ किंवा घट्ट चटणी आवडत असेल तितपत तुम्ही यामध्ये पाणी वाढवू शकता। त्यानंतर इथे मी
मोहरी, हिंग आणि मिरचीची छान अशी फोडणी दिलेली आहे. तुम्ही यामध्ये कढीपत्ता सुद्धा घालू शकता. चटणी आता आपल्याला मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली ओल्या नारळाची चटपटीत चटणी बनून तयार झालेली आहे. 10 मिनिटानंतर आपलं इथं मिश्रण सुद्धा छान असं रेस्ट झालेलं आहे. यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे सर्वात आधी आणि हे सर्व मीठ मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपलं छान असं मिक्स झालं की लगेचच त्यामध्ये अगदी छोट्या चमच्यानी अर्धा चमचा मी यामध्ये खाण्याचा सोडा टाकलेला आहे आणि त्याच चमच्यानी चमचा भरून मी यामध्ये पाणी घालून घेणार आहे. सोडा ॲक्टिवेट करण्यासाठी हे सर्व आता आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये मस्त असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बॅटर बघू शकता मी इतपत पातळ ठेवलेलं आहे. एकसारखं असं पडलं पाहिजे. त्यानंतर इथे मी तवा छान असा गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये अगदी छोटा चमचा भरून तेल घालून हे बॅटर यावर सोडून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने हे अगदी असं आपल्याला याला छान असा शेप देऊन घ्यायचा आहे गोल. तुम्ही याच ठिकाणी छोटे मोठे बनवू शकता. यावर आता मी झाकण ठेवून 2 मिनिटं असंच ठेवणार आहे. इथे आता आपल्याला 2 मिनिटानंतर चेक करून बघायचं आहे. बघू शकता तुम्ही मस्त अशी जाडी पडलेली आहे. दिसायला सुद्धा छान दिसतंय. इथे मी अशाच पद्धतीने सर्व नाश्ता बनवून घेणार आहे. इथे आता आपली चटणी आणि नाश्ता बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी थोड्याशा जरी आवडत असतील तर तुमच्या मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा. चला तर मग परत भेटूया मस्त अशा छान छान व्हिडिओमध्ये.